तर मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत, पण ती आपण बघतो परंतु आपल्याला त्याची औषधी गुणधर्म माहीतच नसते. म्हणून आता मी तुमच्यासाठी एक नवीन असा वनस्पतीचा असा भाग घेऊन आलेलो आहे, टाकळा. टाकळा ही एक पावसाळ्यात येणारी दुर्लक्षित वनस्पती आहे. या वनस्पतीचे पाने, बीज, मुळं व खोड औषधात वापरले जाते. राजस्थान व गुजरात राज्यात ही वनस्पती गोळा करून औषध निर्मितीसाठी वापरली जाते. टाकळा कॅल्शिया टोरा ही एक पावसाळ्यात येणारी वर्षायू शेंगवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला तरोटा किंवा तरवड असेही म्हणतात. लोक या वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करून खातात. या वनस्पतीचा खोड गुळगुळीत असतो. जमिनीच्या नुसार ते 30 ते 100 सेंटीमीटर सरळ असं वाढतो. झाड 2-4 लहान लहान फांद्या फुटतात. 8 ते 12 सेमी लांबीची मेथीच्या पानाच्या आकाराची संयुक्त पाने असतात. शेंड्याकडील पानाच्या खोबणीत पिवळी फुले गुच्छात येतात. आता या वनस्पतीचे औषधी गुणधर्म आपण पाहूया. ही वनस्पती थंड व चवीला गोडसर, तसेच ह्या वनस्पतीच्या सेवनाने जंतुनाशक, पचनास मदत करणारा, मासिक पाळीचा नियमितता, ताप, फरक, जंतुनाशक, हृदय व यकृतासाठी टॉनिक. आता या वनस्पतीचा वापर पाने, बी आणि मुळांचा औषध निर्मितीसाठी केला जातो. कोवळ्या पानांचा भाजीसाठी वापर केला जातो. तसेच भाजलेल्या बियाण्यांची पावडर कॉफीमध्ये मिसळण्यासाठी याचा वापर केला जातो. पारंपरिक औषधात याचा वापर कसा केला जातो? हे गचकरणं व त्वचा विकारावर पाने व या बियांचा वापर करतात. बियांचा काढा कावीळ, यकृत संबंधी आजारावर वापर केला जातो. त्याचा उच्च रक्तदाब, लहान मुलांमधील लकवा, तापामुळे आलेला रातआंधळेपणा, पोटदुखी, आतड्याचे आजार यावर गुणकारी. पानांचा काढा वातविकार व खोकल्यावर उपयोगी. बियांचा वापर पशुखाद्य तसेच रूम फ्रेशनरमध्ये करतात. सुजेवरील औषध, कावीळ, कर्करोग, दमा, अल्सर व मेंदू संबंधित आजारावर ही म्हणजे वनस्पती उपयोगी आहे. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन टॉपिकवर मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक, कॉमेडी व्हिडिओ, सण उत्सव आणि अशा वेगवेगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आवर्जून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.